सो नमस्कार, आपण आज पिप्स कॅल्क्युलेशनचे काही रूल समजून घेणार आहेत. तर जसं इंडियन मार्केटमध्ये पॉईंट नंतरून जे काही व्हॅल्यू असेल तिला आपण डायरेक्टच पैशांमध्ये कॅल्क्युलेट करतो, रुपये नाही पैशांमध्ये कॅल्क्युलेट करतो. तसं यामध्ये पॉईंट नंतरून जी काही असेल व्हॅल्यू तिला पिप्समध्ये कॅल्क्युलेट केलं जातं, बरोबर. तर एक तर पिप्समध्ये कॅल्क्युलेट केलं जातं आणि पिप्स नंतरून जो स्मॉलेस्ट जो युनिट असेल त्याला पिपेट्स म्हणतो आपण, बरोबर. तर सगळ्यात पहिले 5 डिजिट रूल येतो तुमचा. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ॲसेटमध्ये जर तुम्ही ट्रेड करताय आणि त्या ॲसेटमध्ये डेसिमल नंतरून जर 5 डिजिट असतील, डेसिमल नंतरून या साईडला, बरोबर, डेसिमलच्या इकडे जे काही व्हॅल्यू असेल त्याच्याशी आपल्याला त्यावेळेस घेण्यात येणार नसेल, म्हणजे या स्पेसिफिक रूलमध्ये. तर डेसिमल नंतरून जर 5 अंक असतील तर त्यामध्ये तुम्ही पिप्स कॅल्क्युलेशन करण्यामध्ये 5वा डिजिट हा गृहीत नाही धरणार, म्हणजे त्याला तुम्ही ग्रांटेड नाही पकडणार. मग ह्या जे काय व्हॅल्यू असेल याला तुम्ही पिप्स कॅल्क्युलेशनमध्ये काउंट करणार, बरोबर. त्याच्यानंतर येतो आपला 4 डिजिट रूल. 4 डिजिट रूलमध्ये सेम तोच रूल असणार. डेसिमल नंतरून जर 4 अंक असतील तर चारीच्या चारी कॅल्क्युलेट होतील पिप्समध्ये, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल जसं इथं 5 डिजिटमध्ये आपण बघितलं की 5 कॅल्क्युलेट नाही केला. सेम 4 डिजिटमध्ये जर डेसिमल नंतरून 4 डिजिट असतील तर ते चारीच्या चारी कॅल्क्युलेट होतील, बरं. त्यानंतरून येतो 3 डिजिटचा रूल. 3 डिजिट रूलमध्ये जर डेसिमल नंतरून जर इकडे 3 डिजिट असतील तर त्यापैकी एक कॅन्सल होईल. जसं आपण बघितलं की 5मध्ये एक कॅन्सल झाला, म्हणजे लास्टवाला कॅन्सल झाला. 4 डिजिटमध्ये जसं तसं राहिलं. 3 डिजिटमध्ये एक कॅन्सल झाला. तसं 2 डिजिटमध्ये डेसिमल नंतरून जर 2 आकडे असतील तर दोन्हीचे दोन्ही आपण पिप्समध्ये काउंट करणार आहोत. आणि एक त्याच्यानंतरून रूल येतो जो आहे की 1 डिजिट रूल. 1 डिजिट रूल हा फक्त आणि फक्त गोल्डसाठी कामात येतो, बरोबर. तर 1 डिजिट रूल हा गोल्डमध्ये कामात येतो. म्हणजे 1 डिजिट रूलमध्ये डेसिमल नंतरून इकडे किती पण आकडे असतो, आपण फक्त पहिलंच एक पिप्समध्ये कॅल्क्युलेट करायचं. तर पहिल्यानंतरचे जेवढे काय असतील किंवा जे अंक असतील त्याला आपण पिपेट्स कॅल्क्युलेट करू, बरोबर. तर हे असं काही रूल आहे. 5 डिजिट, 4 डिजिट, 3 डिजिट, 2 डिजिट, 1 डिजिट. तर हे तुम्ही वेगवेगळ्या ॲसेटमध्ये चेक करा. 1 डिजिटचा रूल हा फक्त आणि फक्त गोल्डमध्ये कामात येतो, बरोबर. तर आता मी तुम्हाला एक गोल्डन रूल देणार आहे पिप्स कसे कॅल्क्युलेट करायचे. तर पिप्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काही रूल आहे लॉट साईजनुसार, बरोबर. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 1 मायक्रो घेतला, बरोबर, तर 1 मायक्रो लिहिणार कसं तुम्ही 0.01, बरोबर, बरोबर. आणि तुम्ही समजा 100 पिप्स कॅल्क्युलेट केले, बरोबर. तर तुम्हाला डॉलर शोधायचे, तर ते कसं शोधणार. त्यासाठीच मी माझा गोल्डन रूल बनवलेला आहे. तर गोल्डन रूल असा आहे की पहिला गोल्डन रूल असा आहे की मायक्रो लॉट जर असेल तुमचा तर पिप्स डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू डॉलर, बरोबर. ते कसं आहे त्याचं उदाहरण मी तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यानंतर दुसरं मिनीमध्ये मिनीचा गोल्डन रूल आहे, जेवढे पिप्स तुम्ही कॅल्क्युलेट केले तेच तुमचे डॉलर समजायचे. त्याच्यानंतर स्टँडर्डमध्ये पिप्स इंटू 10 इज इक्वल टू डॉलर, बरोबर. आता मी याचं तुम्हाला सविस्तर उदाहरण देऊन पण समजवतो. जर समजा तुम्ही मायक्रोलॉटमध्ये ट्रेड करताय, बरोबर, तर 0.01ने तुम्ही ट्रेड करताय आणि तुम्ही 100 पिप्स कॅल्क्युलेट म्हणजे कॅप्चर केले तर तुमचे त्याचे डॉलर किती बनतील. तर जसं की आपण इथे गोल्डन रूल पाहिला आपला की पिप्स डिवायडेड बाय 10. पिप्स डिवायडेड बाय 10 केल्यानंतर तुमचा आन्सर येईल 10, बरोबर. तर हे जे काही तुमचं आन्सर येईल, तर मायक्रोसाठी तुम्हाला जेवढे पेप्स कॅल्क्युलेट केलेले आहे तुम्ही त्याला डिवायडेड बाय तुम्हाला 10 करावं लागेल. ते जे आन्सर येईल ते तुमचं टोटल डॉलर असेल, बरोबर. आणि फॉर एक्झाम्पल आता मिनीमध्ये तुम्ही जर समजा 1 मिनिटनी 100 पिप्स कॅप्चर केलेले आहे तर तुमचे 100च डॉलर असतील ते, बरोबर. आणि सेम गोज विथ जर स्टँडर्डमध्ये तुम्ही जर समजा
100 पिप्स कॅप्चर केले तर तुम्हाला इंटू 10 करावं लागेल. जसं इथं तुम्ही रूल पाहिला, इंटू 10 केल्यानंतर तुमचं जे काही आन्सर येईल $1000. बरोबर. तर हाच गोल्डन रूल आहे. मायक्रोमध्ये पिप्स डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू $, मिनीमध्ये पिप्स इज इक्वल टू $, आणि स्टँडर्डमध्ये पिप्स इंटू 10 इज इक्वल टू $. आता याचं तुम्हाला जर लॉजिक समजायचं असेल तर त्याच्या मागचं लॉजिक हेच आहे की जसं आपण एक मायक्रो लिहितो बरोबर, तर एक मायक्रो लिहिताना आपण काय लिहितो 0.01 हा तुमचा एक मायक्रो, 0.03 हा 3 मायक्रो, 0.008 हा तुमचा 8 मायक्रो, 0.09 हा तुमचा 9 मायक्रो बरोबर. याच्यानंतर 0.10 तिथून तुमचं मिनीची सिरीज सुरू होते बरोबर. त्याच्यानंतर 0.50 म्हणजे 50 मिनी, 5 मिनी. त्याच्यानंतर 0.80 म्हणजे तुमचा 8 मिनी, 0.90 म्हणजे 9 मिनी, आणि 1.0 इथून तुमचं स्टँडर्डची चालू होती बरोबर. म्हणजे याला 10 वेळेस जर गुणलं म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मिनीने स्टँडर्डपर्यंत पोचायला मल्टिप्लाय बाय 10 करावं लागेल बरोबर. आता मिनीचा रूल काय आहे, पिप्स इज इक्वल टू $, बरोबर. तर जर $, हे मिनीमध्ये पिप्स इज इक्वल टू $, असेल तर जे काही मिनी त्याला मल्टिप्लाय बाय 10 केलं तेव्हा एक स्टँडर्ड येतं ना. मग बरोबर पिप्स इंटू 10 म्हणजे 10ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 मग एक बनेल तेव्हा तुमचा $, येईल बरोबर. आणि याचा 10वा भाग हा असल्यामुळे पिप्स डिवायडेड बाय 10 करावं लागतं आपल्याला. आय होप तुम्हाला समजलं असतील या सगळ्या गोष्टी. तर आजच्यासाठी आपण एवढंच करूया. तुम्ही मायक्रो, मिनी आणि स्टँडर्डचे जे मी तुम्हाला गोल्डन रूल समजवलेले त्याचे काही उदाहरणांची तुम्ही प्रॅक्टिस करा, आणि त्याचं लाईव्ह मार्केटमध्ये तर नाही करता येणार तुम्हाला, बॅक टेस्टिंगमध्ये तुम्ही चेक करा की कुठे कुठे तुम्हाला तसं उदाहरण सापडतं आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एक मिनीने म्हणजे 1 मायक्रोने जर तुम्ही ट्रेड करताय 100 पिप्स किंवा 200 पिप्स केले किंवा 700 पिप्स केले वॉटएव्हर, किंवा 210 असे वॉटएव्हर जे काही पिप्स केले तर ते तुम्ही डिवायडेड बाय 10 करून तुमचे आन्सर्स काढा बरोबर. जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. म्हणजे जेव्हा तुम्ही रिस्क मॅनेजमेंटला बसाल, जेव्हा ट्रेड घ्यायला बसाल, तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी तोंडपाठ झालेल्या असतील बरोबर. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे तुम्ही जे काही तुमचे लॉट साईज असेल, म्हणजे तुम्हाला जर समजा उद्या चालून 1, 2 किंवा 0.04 जे काही घ्यायचं असेल तर तुम्हाला एक मनामध्ये लगेच कॅल्क्युलेशन तयार राहील की एवढ्या पॉईंटची आपली रिस्क बनते आणि एवढंच आपल्याला टार्गेट बनते. तर आजच्या पार्टमध्ये एवढंच आपण शिकूया, आणि उद्यापासून आपण कॅन्डलस्टिक पॅटर्नची सुरुवात करूया. कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण लाईव्ह चार्टमध्ये पण बघू आणि बॅक टेस्टिंगच्या याच्यात पण बघू. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.